आज आहे गुरुपौर्णिमा. तर आहे ना, गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर आहे ना, इथे ना माझी देवपूजा करून झालेली आहे. किती छान झालेली आहे. तर बघू शकता तुम्ही, खूप प्रसन्न वाटतं देवपूजा केल्यानंतर. माझी नित्यनेमाने देवपूजा वगैरे केली जाते. तर बघू शकता तुम्ही, खूप छान झालेले आहे. तर आहे ना, इथे ना स्वामींना आहेत, बघू शकता तुम्ही, खूप छान झालेली आहे आपली देवपूजा वगैरे. तर जे काय आहे ते माझे स्वामीच आहेत माझ्यासाठी. तर मी त्यांना गुरुपद घेते मी. तर माझ्याकडे आत्ता फुलं वगैरे नाहीत, तर मी ना आणायला जाणार आहेत फुलं वगैरे. तर नारळ वगैरे पण आणायचं आहे मला, गुरुपद घ्यायचं आहे. तर चला मग सगळ्यांना पुन्हा एकदा गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हॅलो नमस्कार, मी ज्योती. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त असाल. श्री स्वामी समर्थ. तर तुम्ही म्हणताल की एवढे सगळे ना कापड घेऊन का बसलेले आहेत? तर हे कापड नाही आहेत, तर हे ब्लाऊज सगळे शिवायचे आहेत मला. तर ना खूप वर्षापासूनचे पडलेले आहेत. तर मी ना कोणतीही साडी घालायची म्हणजे ना कुठल्याही साडीवर कुठला मॅच होईल तो घालते. कारण की ना टाईमच नाही शिवायला, पण वेळ भेटतच नाही. तर त्यासाठी ना मी ना ब्लाऊज वगैरे ना कट करून म्हणजे कटिंग करून घेणार आहेत. हे ब्लाऊज वगैरे भरपूर आहेत. हे ब्लॅक आहे, परत हे काठापत्राच्या साडीवरचे आहेत, खूप सारे ब्लाऊज आहेत. पण वेळच मिळत नाहीत. तर आहे ना मी ना इथं आहे का नाही, आज आहे ना माप काढून न्यूजपेपरवरती ना कटिंग करून घेतलेले आहेत. तर आहे ना प्रिन्स कट ब्लाऊज शिवायचा आहे मला. तर आहे ना चला मग मी आता सगळे ना कट करून वगैरे घेते ब्लाऊज. तर खूप सारे ब्लाऊज शिवायचे आहेत. तर आहे ना मला आहे ना पहिल्यांदा कटिंग करायचं आहे. तर हे ना 2-2, 3-3 वर्षाचे ब्लाऊज पडलेले आहेत. तर मी कोणत्याही साडी कुठलेही घालते. तर म्हटलं चला आता आहे ना आहे वेळ. तर आहे ना आपण आहे ना ब्लाऊज शिवून घेऊया, कट करून ठेवू. तर ना सगळे कट करून ठेवणार आहे. आणि ना एकदमच दिसत तुम्हाला इन्स्टा ओपन केलं की तुमचाच व्हिडिओ येतो पहिला. याचा युट्यूबला हे करा ना. नाही, मी इन्स्टाला बघते ते छोटे छोटे व्हिडिओ. युट्यूबचे तुमच्या तुम्हाला लिंक पाठवते बघा मी आज. युट्यूबचे पण भरपूर काढले. ऐका ना, हे साडीचं कळतं का हो तुम्हाला फॉल कुठं लावायचंय? ते बाईला दाखवायला चालली होती. कुठल्या बाईला? एक कस्टमरची साडी आली, पण मला कळणच हो. मला वाटते गोल्डन बाजू वरती. ते केंद्रे बाईला दाखवायला चालली होती. म्हणजे त्यांना विचार, आता बरेच दिवस झाले हाताखाली साड्या नाही ना काढली. हो काय, ही आतल्या साईडला आहे आणि ही वरच्या साईडला आहे. हा, मी पण तेच म्हणलं, पण मग डोक्याला ताप नको. अर्जंटची साडी ही तर शाईन तर वरतीच पाहिजे ना. हा, मग आतून काय करणार आहे आपण? आतून पुसट दिसल्यावर, बाहेरून पुसट दिसल्यावर काय करणार? मग ते मग कुठं ताप करतं काड्या घालायचं म्हणलं थोडा वेळ. बरोबर आहे, ही अशी बरोबर आहे शाईनवालीच. अहो ब्लाऊज नाही पडल्या, साड्या घेतल्यात पण काय. तर आहे ना मला आहे ना हे ना ब्लाऊज आहे ना खूप दिवसांनी राहिलेले आहेत. तर मी अस्तर वगैरे आहे ना जास्त दिवस झालं आणून ठेवलेले होते. तर आहे ना काय मुहूर्तच लागत नव्हता ब्लाऊज शिवायला. तर आहे ना म्हटलं चला आज आहे ना माप वगैरे काढून ठेवलं आहे मी. आणि ना म्हटलं न्यूजपेपरवरती काढलं होतं. तर आहे ना मग आपण ते ना आखून घेऊया. तर आहे ना ड्रॉइंग त्याचं काढायचं आहे न्यूजपेपरचं. तर आहे ना आपण जशी कटिंग केली ना तसंच आखून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. तर आहे ना मी ना आखून वगैरे घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही. तर आहे ना जसं आहे ना तसंच आखायचं आहे, काही एक्स्ट्राचं काही घ्यायचं नाही आपल्याला. बघू शकता खूप सोपी पद्धत आहे. आणि खूप आणि कुणाला ना हे काय पाहिजे असेल तर आहे ना मला कमेंट करून नक्की सांगा, पूर्ण माप सांगेल मी. तर आहे ना ब्लाऊज ना खूप सोपे, कटोरी पाहिजे असेल, प्रिन्स कट, 4 टक्स, तर आहे ना मी तुम्हाला माप आहे ना सांगेल डिटेलमध्ये. तर आहे ना चला मग मी आखून वगैरे घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही. तर आहे ना इथे आहे ना कटोरी वगैरे आहे ना आपण आहे ना प्रिन्स कटची आहे ना तर आखून घेणार आहोत. तर आहे ना बाही वगैरे ना त्यात बसत नव्हतं, तर मी ना मग हे केलं, त्याच्यामुळे डबल डबल दिसतं आहे. तर आहे ना आपल्यानुसार साईजनुसार जसं बसेल ना तसं आखून घ्यायचं. काही आणि सोपंच आहे, काही अवघड नाही आहे त्यात. एकदा माप काढलं ना परफेक्ट, तर ना आखून घेतल्यानंतर ब्लाऊजवर अस्तरवरती टाकून घ्यायचं. आणि नंतर नाही ना ब्लाऊजवरती आपण ते कटिंग केलेले ना ब्लाऊजवर टाकून घ्यायची आहे. तर बघ मी ना कट करून घेते, जसं आखलं ना त्याच्यावरनंच कट करून घ्यायचं आहे, काही एक्स्ट्राचं घ्यायचं नाही आपल्याला. तर आपला पाठीमागचा भाग झालेला आहे, तर पुढच्या भागाला आहे ना आपण कट करून घेऊया. तर बघू शकता तुम्ही. तर आहे ना मी ना कट करून घेते लवकर, कारण की ब्लाऊज वगैरे शिवायचे आहेत मला. खूप सारे ब्लाऊज पडलेले आहेत. तर मी आता एक एक करून कटिंग करून ठेवते 2-3 ब्लाऊजच्या. आणि ना कट करून ना नंतर जसं मला असं टाईम भेटेल तसं मी ना शिवून घेते. तर मी ना पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेलच ब्लाऊज झाल्यानंतर शिवून कसं झालं आहे ब्लाऊज. ते खूप सुंदर बसतात आणि खूप म्हणजे काही त्रास होत नाही आपल्याला शिवण्यासाठी. पण असं आखून घेतल्यानंतर पेपरवरती आपण कटिंग केल्यानंतर ना तर आपला झालेलं आहे. तर बाही कट करून घेऊया आपण, बघू शकता तुम्ही. तर मी बाही वगैरे कट करून घेते. तर बघू शकता तुम्ही. तर आहे ना खूप सोपे आहे शिवण्यासाठी, काही लागत नाही. ज्याला येणार नाही ना ते सुद्धा माप हे करून आहे ना
टाकू शकतं. तर बघू शकता मी ब्लाऊजवर आहे ना टाकून घेते आणि कटिंग करून घेते. ब्लाऊजवर मी ना आपलं फॅब्रिक आहे ना ब्लाऊजचं त्याच्यावर पहिलं मी अस्तर कट करून घेतलेलं आहे, त्याच्यानंतर ना ब्लाऊजचं फॅब्रिक कट करून घेतलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही कटोरी पण आहे तशीच आपण टाकणार आहे, काही एक्स्ट्राचं घेणार नाही, थोडंफार एक्स्ट्रा घ्यायचं, काही कमी जास्त पडू नये म्हणून बघू शकता तुम्ही. तर ना मी ना कट करून घेतलेला आहे. तर ना खूप छान बसतो ब्लाऊज. तर मी ना 3/4 ब्लाऊज शिवणार आहे. 3/4 म्हणजे कोपऱ्यापर्यंत बाहीचा ब्लाऊज शिवणार आहे. तर ना तसेच छान दिसतात काठापदराच्या साडीवरती ह्याच्यावरती. आणि ना तुम्हाला तर माहिती आहे वेलवेटचे ब्लाऊज ना खूप सुंदर बसतात आपल्याला आणि दिसायला पण खूप ॲट्रॅक्टिव्ह दिसतात. तर त्यासाठी मी का ब्लाऊज कटिंग करून झालेला आहे. तर ना मी ना दुसरा ब्लाऊज पण घेते कट करायला लगेच कट करून घेतला ना जसा टाईम भेटेल तसा आहे ना आपण कट करून तर दुसरा पण ब्लाऊज कट करून झालेला आहे माझा. तर आहे ना ते बांधून ठेवायचे आणि ना जे राहिलेले आहेत ना ते आपल्याला आहे ना हुकलूक पट्टी किंवा पाठीची पट्टी वगैरे बसवण्यासाठी लागतं. तर ते तसेच ठेवून द्यायचं साईडला. तर तिसरा ब्लाऊज घेते मी कटिंग करण्यासाठी. बघू शकता तुम्ही काही अवघड नाही त्यात, एकदा माप काढलं ना तर तेच माप सगळीकडं तुम्ही करू शकता. तुम्हाला जर बाही वगैरे ना चेंज करायची असेल तर ना बघू शकता तुम्ही हे झालेलं आहे. तर मी ना आपलं कटिंग करून झालेलं आहे 3 ब्लाऊज. तर मी ना 3 ब्लाऊजच कटिंग करून घेते. मला स्वयंपाक वगैरे पण आहे. तर मी ना जेवणामध्ये काय आहे तर कढी आणि बाजरीच्या भाकरी असं मी बनवून घेतलेलं आहे. बघू शकता. तर मी ना भाकरी आता भाजायला वगैरे ठेवलेली आहे. तर ना खूप जोर अशी भूक लागलेली, तर काय करावं ते समजत नव्हतं. भाजीला पण काही नव्हतं. तर ना चला म्हटलं मग आपण आहे ना आज आहे ना कढीचा बेत आहे. तर मग चला ना भात शिजायला तर इथं भाकरी झालेली आहेत. तर आपली भाकरी वगैरे भाजलेली आहे. तर बघू शकता तुम्ही. तर आहे ना कढीसोबत भात, भाकरी आणि कढी एवढंच आहे जे आजच्या जेवणामध्ये. तर या जेवण करायला. मग आज आहे गुरुपौर्णिमा. तर गुरुपौर्णिमा तर आहे ना स्वामींना मी ना गुरुपत केला. स्वामीच माझे गुरु आहेत. तर ना मी स्वामींना जास्त मानते. तर ना मी आज गुरुपत घेणार आहे स्वामींना. तर ना आपण ना पहिल्यांदा दिवा प्रज्वलित करून घेऊया, तेल वगैरे टाकून घेऊ. तर मी दिवा वगैरे लावून घेते, धूप अगरबत्ती वगैरे ते सगळं लावून घ्यायचं. आज गुरुपौर्णिमा पण असते चांगली. तर आपण अगरबत्ती लावून घेऊया. अगरबत्ती वगैरे धूप वगैरे लावायचं खूप गरज आहे, खूप प्रसन्न वाटतं, खूप छान वाटतं. तर आपण ना धूप लावून घेऊया. ते ना धूप खूप छान वास वगैरे येतो, तर खूप छान येतो. तर ना ते कप धूप म्हणतात त्याला, तर खूप छान वास येतो. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. ते ना हे ना पेटवण्यासाठी ना वेळ लागतो जरा, पण वास एकदा पेटलं ना मग काही खूप छान वास वगैरे येतो. बघू शकता तुम्ही. हे आपलं धूप वगैरे लावून झालेलं आहे. तर बघू शकता तुम्ही ना मला आणि आज गुरुपौर्णिमा आहे. ट्रेन आपल्याला पिवळी मोहरी टाकणार आहे. ट्रेन आज पौर्णिमा वगैरे पण आहे. ट्रेन ही ना पिवळी ना मोहरी अशी भेटते, तुम्हाला दिसते का? तर आपण दुसरीच टाकून घेऊया. तर ना मी स्वामींना आहे ना, स्वामी माझे गुरु आहेत. तर मी त्यांच्यासाठी ना गुलाब वगैरे आणलेला आहे. बघू शकता तुम्ही, खूप सुंदर आहे. तर ना आपण आहे ना स्वामींना आहे ना गुलाबाचं फूल देऊया. तुम्हाला दिसतंय का? तर स्वामी माझे गुरु आहेत. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. देवपूजा संध्याकाळची देवपूजा केलेली आहे. तर धूप वगैरे लावलेला आहे. तर मी त्यांना कापूर वगैरे लावलेला आहे. तर मोहरी वगैरे नाही का देव वगैरे लावून घेतलेला आहे. तर खूप छान आपल्याला हार वगैरे मुलांनी बनवलेले आहेत. तर बघू शकता. तर ना इथं महाराजांचा फोटो वगैरे आहे. तर त्यांना पण हार वगैरे करून घेतलेला आहे. तर इथे आपले ना स्वामी आहेत. बघू शकता तुम्ही. तर ना सगळं झालेलं आहे. तर इथं म्हणजे स्वामी वगैरे पण आहेत. त्यांना पण करून घेतलं. तर पण गुलाब वगैरे देऊन घेतलेलं आहे. तर खूप छान देवपूजा झालेली आहे. बघू शकता.
माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून माझे जे नवीन व्हिडिओ टाकेल ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. तर ना पुन्हा एकदा तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. किंवा तुम्ही आनंदी राहा, खुश राहा आणि मस्त राहा आणि खात राहा. तर चला मग मी व्हिडिओ इथेच थांबूया. तर पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ सोबत. तर चला मग बाय.